मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी रागातच घरात येतात आणि निरूपाला स्पष्टपणे सांगतात की त्याने तुझी कोणतीही वस्तू चोरलेली नाही आहे. तेव्हा निरूपा आता बोलायची थांबत नाही. ती म्हणते, काय बोलताय तुम्ही सासूबाई? अहो, या घरात तोच एक पनवती आहे की ज्याला पैशांची खूप गरज आहे. मारे म्हटलं होता ना, दसऱ्यापर्यंत त्याच्या बायकोला तो अगदी सोन्याने मढवणार. आणि मग कुणाला गरज आहे पैशांची सांगा बरं? त्या गाडीतून त्याला काही एवढे पैसे मिळतात का? आता ते सोनं त्याला घ्यायला काही जमणार नाही, म्हणून तो अशा प्रकारे ते सोनं जमवाजमव करतोय, असा आरोप ती आता सत्यावर करत असते. आणि तो जर आत्ता माझ्यासमोर असताना तर याच हाताने मी त्याला थोबडवलं असतं, असं निरूपा जेव्हा रागात म्हणते तेव्हा आजी तोच हात तिचा पकडतात आणि असा जोरातच पिरगळतात. तेव्हा निरूपा म्हणते, सासूबाई हो, खूप दुखतंय, खूप दुखतंय, प्लीज सोडा ना, मला सोडा ना. तेव्हा आजीने निरूपाची चांगलीच खोड आता मोडलेली असते. सगळेजण आश्चर्याने आजीकडे आता बघू लागतात. ही आजी तर खूप डेंजर आहे हे पंकजला कळून चुकलेलं असतं. मग आता निरूपा मोठ्या मोठ्याने ओरडत असते. तेव्हा आजी म्हणते, काय ग, तू माझ्या सत्याला या हाताने मारणार का? आता बघूच की कसं मारती ते. अगं, तू इकडे एवढी बडबडती आहेस, परंतु तुला माहीत आहे का सत्याबद्दल काही? अगं, तो तुझ्या पंक्यासारखा नाहीये. जे कमवतो ना तो स्वतःच्या कष्टानेच कमवतो, आणि ते सुद्धा अगदी स्वतःच्या हिमतीवर. मग रक्त विकायला लागलं तरी आणि रक्ताचं पाणी करायला लागलं तरी तो अजिबातच मागे वळत नाही. तेव्हा आई, सोड ग, जाऊ देत, असं सुधाकर राव म्हणतात. आजी म्हणते, तिला सांग, उगीचच्या उगीच माझ्या सत्यावर असले आरोप करायचे नाहीत. तेव्हा निरूपा म्हणते, एवढंच असेल ना तर मग सांगा, कुठे आहे तुमचा सत्या? अहो, कुठे आहे कुठे, असं म्हणून ती आजीलाच जाब विचारू लागते. तेव्हा पंकज आता बोलतो की अजून कुठे असणार, कुठेतरी आपला पत्ते लावत बसला असेल, नाहीतर बसला असेल घेत, असं म्हणून सत्याविषयी वाईट साईड बोलून पंकज सुद्धा आजीच्या नजरेतून उतरतो. तेव्हा निरूपा म्हणते, अहो बोला ना सासूबाई. तेव्हा आता आजी म्हणते, सांगलीमध्ये ना गणेश चौकामध्ये तिथे सायकल चालवण्याची स्पर्धा सुरू आहे आणि सलग 5 दिवस जो सायकल चालवेन त्याला 2 लाखाचं बक्षीस आहे आणि आपला सत्या त्या स्पर्धेत उतरलाय, असं जेव्हा आता आजी सांगतात ना तेव्हा मात्र निरूपाला प्रचंड असा धक्काच बसतो. तेव्हाच आता सुधाकर राव हे विचारतात, आहे अगं हे काय सांगतेय तू, त्या पोराने आता स्पर्धेत भाग घेतलाय का? तेव्हा आजी आता हो म्हणते. मग सुधाकर राव म्हणतात की हा सत्यजित सुद्धा ना काय करेल ना सांगताच येत नाहीये. अगं, अशी 5 दिवस सायकल चालवून ना जीव जायचा एखाद्याचा. आता सुधाकर रावांना, रियाला आणि आजीला सत्याची खूप काळजी वाटत असते. तेव्हा सुधाकर राव रागातच विचारतात, अगं बघितलंस का निरूपा, तू त्याच्यावर ना वाटेल ते आरोप करत होतीस आणि तो पोरगा तिकडे अगदी जीवाचं रान करतोय. अगं, दिलेलं वचन पाळण्यासाठी फक्त चोरी करणं एवढाच ऑप्शन नसतो माणसासमोर, कारण माझा पोरगा जे करतोय ना त्यावरनं तर अगदी सिद्ध होतंय की त्याने चोरी केलेली नाहीये आणि एवढी मेहनत करणारा माझा सत्यजित ना चोरी करू शकतच नाही. तेव्हा आता आजी म्हणते, अगं आता ऐकलं ना तू की या 2 पंटरला तुझ्या घेऊन अजून काही सत्यावर आरोप करायचे असतील तर करू शकतेस तू, असं म्हणून आजी निरूपाची चांगलीच खरडपट्टी काढतात. आणि तो जे कष्ट करतोय ना त्याचा मला अभिमान असून तो त्याच्या स्वकष्टानेच पैसे कमावणार आणि त्याच्या बायकोला दागिने सुद्धा घडवणार, असं आजी म्हणतात. तेव्हा पंकज लगेचच म्हणतो की शी बाबा, असल्या कुठल्याही रस्त्यावरच्या स्पर्धेमध्ये तो भाग घेणार आणि पैसे कमवणार, कसं वाटतं ते, किती लो स्टँडर्ड आहे, असं पंकज आता स्टँडर्डची भाषा करू लागतो. तेव्हा निरूपा मात्र आता एकदम गप्प गप्प झालेली असते आणि काहीच बोलत नसते, कारण सत्याची बाजू तिला आता समजलेली असते की तो कुठेही पळून गेलेला नाहीये. तेव्हा एवढ्याशा फुक्कड पैशांसाठी तो आता सायकल चालवणार, त्याला बघायला सगळे लोक जमा होणार, अगदी गाव जमा होणार. बघा बघा, गायकवाडांचा सत्यजित अगदी फुटकळ पैशांसाठी कशी सायकल चालवतोय ते, असं आता पंकज म्हणत असतो. तेव्हा तो म्हणतो, अरे रेप्युटेशन तर आपल्या सगळ्यांचंच गेलं की, तुम्ही ना आता जरा विचार करा, असं तो आता आजीला सांगत असतो, समजावत असतो. तेव्हा आजी रागाच्या भरातच म्हणतात, तू काही पण बोलू नकोस बर का पंकज. तेव्हा पंकज म्हणतो, अरे असं कसं म्हणतेस ग तू आजी, अगं केवढ्या मोठ्या पोस्टवर जॉबला आहे मी, तिथे मला इज्जत मान सुद्धा आहे, तुम्हाला काही वाटतं की नाही?
आणि त्या लोकांना आता जर समजलं की पंकज गायकवाडचा भाऊ अशी रस्त्यावर सायकल वगैरे चालवतोय तर कसं वाटेल सांग बरं आजी. मला सांग, काय मान काय राहिला. आणि त्याला जर पैसे हवे होते तर त्याने मला सांगायचं ना, मी दिले असते त्याला पैसे. अशा पंकज नको त्या फुशारक्या मारू लागतो. तेव्हा निरूपा आता रागातच त्याच्याकडे बघते आणि म्हणते, कुठून आणणार होता काय माहीत, अगोदरच 27 लाख घेतलेत, ते दिले नाहीत. तर आता पंकज पुढे म्हणतो की मी कुठेतरी नोकरीला लावून दिलं असतं किंवा लोन वगैरे काढून दिलं असतं ना त्याला, अशी सायकल स्पर्धेमध्ये भाग तर घ्यावा लागला नसता. तेव्हा देविका सुद्धा आता तोंडवर करून म्हणते की आजी, अहो त्या सत्याला नसेल मानापानाचं काही आणि त्याला अब्रूचं नसेल काही, परंतु माझ्या नवऱ्याला तो मानपान मिळतोय ना बाहेर, त्याच्या मानाचा तरी विचार करायला हवा होता त्या सत्याने. मग आता रिया आणि सुधाकर रावांना देविकाचं सुद्धा हे बोलणं आवडत नसतं. त्यानंतर लगेचच निरूपा म्हणते, देविका सुद्धा एवढ्या मोठ्या पार्लरची मालकीण आहे, म्हणजे मी सुद्धा आहे. आणि त्या पार्लरमध्ये जर समजलं की तिच्या नवऱ्याचा भाऊ अशी सायकल चालवतोय, मला सांगा कसं वाटेल हो ते सासूबाई. तेव्हा आजी रागातच विचारते, काय झालं का तुम्हा समद्यांचं बोलून. मग ना आता तुम्ही जरा गप्पच बसायचं. तर दुसरीकडे मीरा आता तेथे स्पर्धेच्या ठिकाणी उभी असते. सत्याकडे ती सतत पाहत असते, त्याचे प्रयत्न बघत असते. सत्या मात्र त्या रिंगणामध्ये आपली सायकल चालवत असतो. तेव्हा जो अनाउन्सर असतो त्याला अजूनच जोर येतो. तो मोठ्यानेच आता सगळ्यांना अनाऊन्स करून सांगतो, मंडळी तुम्ही बघताय की आयोजक जेव्हा स्पर्धा सुरू होण्या अगोदर सत्यादादाला म्हणाले होते की तुमच्याबरोबर तुमचे नातेवाईक वगैरे कुणी आहे का, परंतु सत्यादादा म्हणाले नाही. मग निझड्या छातीने ते एकटेच या स्पर्धेमध्ये उतरले आणि त्यांनी खरंच मोठी कामगिरीसुद्धा करून दाखवली आहे. पूर्ण 1 दिवस सायकल चालवणं म्हणजे काही जोक नाही आहे. आणि आता तर त्यांचे नातेवाईकसुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांची ताकद ना आता अगदी दुप्पटच वाढली आहे. तर आता सत्या आयोजकांकडे किंवा करतो त्या मुलाकडे जास्त लक्ष न देता त्याचा फोकस फक्त आणि फक्त सायकल चालवण्यावरच असतो. त्यावेळी आता मीरा ही सत्याकडे बघत असते, पण त्याला काहीही ती यावेळी बोलत नसते, कारण त्याला प्रोत्साहन देण्याशिवाय त्याकडे आता दुसरा कोणताही पर्यायच नसतो. दुसरीकडे आजी म्हणते, माझा सत्याना खूप स्वाभिमानी आहे आणि तो असा कुणाकडून कधीही आयुष्यात मदत घेणारा नाहीये. जे काही आहे ना ते थोडे का होईना तो स्वतःचे पैसे कमावणार आणि त्याच्या बायकोला मढवणारच, कारण त्याच्यामध्ये ना तेवढी जिद्द आहे करून दाखवण्याची. माझा सत्या कधी घाबरणारा नाहीये आणि घाबरणारे लोक आहेत ना तेच नेहमी चोऱ्या माऱ्या करतात. तेव्हा पंकज मात्र देविकाकडे बघू लागतो. आता आजी म्हणते, कारण घाबरणाऱ्या लोकांना ना अगदी लपून धंदे करण्याची सवय असते आणि माझा सत्याना खूप जिगरबाज आहे आणि त्याच्या लोकांचा तसा विश्वास आहे ना, मग कोणतंही काम करण्याची काही लाज वाटण्याची गरजच नाही, कारण सत्या स्वाभिमानी असून तो ही स्पर्धा जिंकणारच. आणि आता इथून पुढे मी माझ्या सत्याबरोबर आहे आणि एवढंच नाही तर आता मीरा सुद्धा माझ्या सत्यासोबत आहे. तेव्हा देविका, पंकज आणि निरूपाचा मात्र आता जळफळाट होतो. तर सुधाकर राव आणि रियाला खूप आनंद होतो की बरं झालं मीरा सत्यासोबत आहे म्हटल्यानंतर आता काही टेन्शन नाही. तेव्हा सुधाकर राव पुढे सांगतात, मी सुद्धा आहे आई, तू नको काळजी करूस. रियाला सुद्धा आता त्यांच्या सोबतच राहायचं असतं. मग पंकज पुन्हा आगाऊपणा करत म्हणतो, पण आजी अगं तुला वाटतं का तो जिंकेल म्हणून, कारण 5 दिवस ना कोणीही कंटिन्युअसली अशी सायकल चालवू शकत नाही. तेव्हा आजी म्हणते, आता तू बघतच राहा, कारण माझा सत्य आहे ना तो चालवेल की सायकल, कारण तो तुझ्यासारखा असा हारणाऱ्यातला नाहीये आणि अगोदर ना तो एकटा होता, पण आता तर मीरा सुद्धा अगदी त्याच्या सोबतच आहे. मग आता निरूपा म्हणते, हे असलं काहीतरी करायला ना ही जोडी ना नेहमी पुढेच असते, कारण ती फुलवाली रस्त्यावर फुलं विकते आणि तिचा नवरा आता रस्त्यावर सायकल चालवतोय. आता उद्या आपल्या समद्यांना रस्त्यावर आणलं नाही म्हणजे मिळवलं, असं निरूपा अभद्रसारखं बोलू लागते. तेव्हा आजी रागातच म्हणते, खबरदार असं काही बोललीस तर. तेव्हा सुधाकर राव सुद्धा आता खूपच चिडतात आणि म्हणतात, सत्या सत्या, मीरा मीरा, काहीही झालं ना तरीही सारखं सारखं माझ्या सत्याला दोष देत असताय तुम्ही, पण आता खूप झालं. मी ना तुम्हाला शेवटचं सांगतोय, यापुढे माझ्या सत्यजित बद्दल जर तुम्ही काहीही बोललात तर मी अजिबात ऐकून घेणार नाही, अशी सुधाकर राव आता धमकीच देतात. आणि निरूपाला म्हणतात, तुझं ना तोंड बंद ठेवायचं, इथून पुढे काहीच बोलायचं नाही माझ्या सत्यजित विरोधात आणि मीरा विरोधात.
मग आता त्यानंतर सगळ्यांना सुनावून आता सुधाकरराव हे तेथून जातात. त्या पाठोपाठ आजीसुद्धा जाते आणि मग रियासुद्धा. तर निरूपाच्या तळपायाची आगच मस्तकात गेलेली असते, कारण सत्याने आता स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो ना, म्हणून तिच्या मनात धडकीच भरते की याने स्पर्धा जिंकली आणि बायकोला दागिन्यांनी मढवलं तर मग. इकडे सत्य आता अजूनही मीराला म्हणवत असतो की धूमकेतू, अगं ऐक की, अगं अशी नको ना तू रुसून बसू, नाराज हो, कारण तुला माहिती आहे ना तुझ्या चेहऱ्याच्या एका स्माईलने मला किती बळ मिळतं आणि मला तसंही गाडी चालवायला सुद्धा खूप आवडतं. तरीही मीरा रागातच त्याच्याकडे बघत असते. तेव्हा तो विचारतो, अगं अशी का डोळे वटारून बघायला लागलीस? अगं मला सांग, तू इथे आली ना, आता बघ काम कसं फत्ते होतंय. अगं खरंच जरा हस की, असं म्हणून तो पुन्हा पुन्हा तिला हसायला सांगतो. मीरा आता अजिबात कोणत्याच शब्दांनी ऐकत नाही. हे पाहून आता सत्या म्हणतो, धूमकेतूला ना खरं खरं सांगायलाच हवं. मग आता तो तिला खरं खरं सांगू लागतो. अगं माझ्यावर वेळच तशी आली ना, मला या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागला, कारण मला पैशांची ना खरंच खूप गरज आहे आणि म्हणूनच मी हे काम करायचं ठरवलं. तिकडे सुधाकरराव आता आपल्या रूममध्ये येऊन बसलेले असतात आणि ते रडत असतात. तेव्हा आजी आता विचारते, काय रे सुधा, इकडे असा काय येऊन बसलास तू? तेव्हा आता सुधाकरराव म्हणतात, काय करू मग आहे मी? अगं मला ना हे सगळं आता सहन होईनासं झालंय. अगं सगळे मिळून ना नुसतं माझ्या सत्याला, मीराला बोल लावत असतात. मी कसं सहन करू हे तूच सांग. आणि त्यामुळे घरामध्ये ना दिवस रात्र नुसता कलह असतो. मग आजी म्हणते, अरे अगोदर त्या दोघांना ना तुझी निरूपा बोलते, मग सगळ्यांच्या हातामध्ये ना आयतं कुळीतच मिळतं आणि मग ते दोघेही सुद्धा हात धुवून घेतात. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, आई तुला माहिती आहे ना ग, निरूपा पहिल्यापासनं तशीच आहे म्हणून. आता मी तरी काय करू तूच सांग ना. तेव्हा आजी म्हणते, सुधा अरे तू खरं का सांगून टाकत नाही? जोपर्यंत तू खरं सांगत नाही ना तोपर्यंत त्यांची तोंडना अशीच चालू राहणार. तेव्हा सुधाकरराव विचारतात, म्हणजे? आता त्यांना जरा धक्काच बसलेला असतो. तेव्हा आता आजी म्हणते, अरे सत्याबद्दलचं सगळं खरं सांगून टाक. तेव्हा आता सुधाकरराव म्हणतात की नाही आई, मी ते कधीही नाही सांगू शकत, कारण मी खूप मोठ्या शपथेमध्ये अडकलोय अगं. तेव्हा आजी म्हणते, अरे कुणाच्या भल्याचं असेल तर शपथ मोडली तरी चालते. अरे तू मोड ती शपथ आणि तुझ्या याच शपथेमुळे बघ ना सत्याला किती त्रास भोगावा लागतोय. अरे त्याची सगळी उमेदीची वर्ष निघून चालली आहेत. मला सांग आता माझ्या पोरानं अजून किती सहन करायचं रे सुधा? अरे तो सगळ्यांसाठी सगळं काही करतोय आणि त्याच्या वाट्याला त्याची काही सुद्धा चूक नसताना एवढं दुःख का त्याच्या वाट्याला? सांग ना. तू हे निरूपाला सांगायलाच हवं. कधी ना कधी निरूपाला सत्याबद्दल सगळं काही सांगणं खूप गरजेचं आहे. तरीही सुधाकरराव हट्ट करतात आणि म्हणतात, नाही आई, मी नाही सांगू शकत हे. तेव्हा आजी म्हणते, अरे जिने शपथ दिली ती तर देवाघरी गेली ना. सुधाकरराव म्हणतात की माणूस गेला म्हणजे शपथ लगेचच सोडायची का आपण? तुला सांगू आई, माझ्या सत्यजितवर ना माझं अगदी जीवापाड प्रेम आहे आणि मला चांगलंच माहिती आहे की तो कसा वाढलाय, कसा राहिलाय, कारण माझं लेकरू किती गुणी आहे ना हे फक्त मलाच माहितीये. पण असं जगाला ओरडून सांगायची काय गरज आहे? तेव्हा जगाला नको सांगूस बाळा, किमान निरूपाला तरी सांग ना, असं आजी म्हणते. आणि कळू दे ना तिला सुद्धा की तू काय केलं आहेस, एवढा मोठा का त्याग केला आहेस ते. तेव्हा सुधाकरराव म्हणतात, जाऊ दे आई, आता तो विषयच नको आहे माझ्या समोर आणि कधीतरी होईल सगळं काही ठीक, कारण प्रत्येक गोष्टीची ना अगदी योग्य वेळ यावी लागते आणि प्रत्येकाला आपापल्या वाट्याचे भोग हे भोगावेच लागतात, कारण देवाने जे ठरवलेलं असतं ना तेच होतं नेहमी. जाऊ दे आता, मला या विषयावरच बोलायचं नाहीये. तेव्हा आजी म्हणते, ठीक आहे मला समजतंय बाळा, आता सध्या तुझी मनस्थिती अजिबात नाही आहे, पण मी जे सांगितलं ना बाळा त्याचा तू विचार कर. तू हवं तर वेळ घे, पण हे सत्य आज ना उद्या तुला सांगावंच लागेल. तर इकडे आता सत्याने मीराला सांगितलेलं असतं की पैशांची गरज आहे. मग त्यावरती मीरा रागात विचारते, म्हणजे गरज तुमच्या जीवापेक्षा मोठी आहे का? अहो निर्णय घेणे अगोदर निदान जीवाचा तरी विचार करायचा किंवा स्वतःचा तरी विचार करायचा. अहो स्वतःचा नाही तर किमान माझा तरी विचार करायचा. आणि आता बस झालं, नका चालवू ही सायकल, तुम्ही उतरा आणि चला आपण घरी जाऊयात. तेव्हा आयोजक आणि अनाउन्सर मात्र हसत असतात. मीरा आता सत्याला सारखी घरी यायला सांगत असते आणि मी तुम्हाला अशी बघू शकत नाही असं काळजीनेच म्हणते.
तेव्हा सत्य म्हणतो फक्त 4 दिवस उरले आहेत धूमकेतू, आणि तूच समजून नाही घेतलं तर मग मी ही स्पर्धा तरी कशी जिंकणार? अगं माझ्या मनात ना खरंच खूप उमेद आहे, त्यामुळे फक्त 4 दिवस मला सायकल चालवू दे ना, असाही तो हट्ट करतो. तेव्हा कसली उमेद हो, कसलं काय? तुम्ही काय लहान मुलगा आहात का अशी गरागरा गरागरा सायकल चालवायला? आणि तुमच्या वयाच्या हिशोबाने तुम्हाला हे झेपणार आहे का, असंही ती आता विचारते. अहो तुम्ही इथे 4 दिवस म्हणताय, पण या तुमच्या तिथे खांबाजवळ जेव्हा मी उभी राहिले आणि 4 वेळा गरागरा फिरले तरीही मला अगदी चक्कर आली. अहो ऐका की, हे कुणीसुद्धा करू शकत नाही. अहो शरीराला खाणं पिणं आराम झोप या सगळ्याची गरज असते, आणि त्याशिवाय शरीर कसं साथ देईल सांगा? सत्य आता हट्टालाच पेटतो आणि म्हणतो नाही धूमकेतू, मला ही स्पर्धा जिंकायचीच आहे. दुसरीकडे पंकज आता देविकाला म्हणत असतो, शी बाबा या आजीच्या बोलण्याला ना खरंच काही अर्थ नाही, कारण ती ना नेहमी अशी सत्य आणि मीराचीच बाजू घेत राहते, आणि उद्या जर ते खाली डोके वर पाय करून चालायला लागले ना सत्य आणि मीरा, तर आजी म्हणेल हेच बरोबर आहे त्यांचं, आणि यापुढे आता घरातील सगळ्यांनी असंच चालायचं. कारण बघावं तेव्हा सत्या मीरा यार असं म्हणून तो मीरा आणि सत्याविरोधात भुणभुण करत असतो. तेव्हा देविका म्हणते, पंकज अरे एवढं का बोलतो, तू सुद्धा काहीतरी करून दाखव ना, मग तुझी ही बाजू घेतील त्या, हो की नाही? तेव्हा तो म्हणतो, नक्की तुला काय म्हणायचंय देविका, मी काहीच करत नाही का असं म्हणायचंय तुला? ती विचारते, करतोस का नक्की? मग तो म्हणतो, काय झालंय तुला, असं का बोलतीयस तू? तेव्हा आता ती म्हणते की एक काम कर ना, हा प्रश्न ना तू स्वतःलाच विचार. अरे तो सत्या बघ, कारण आपण त्याला ना नावं ठेवतो, आणि तो त्याच्या बायकोसाठी सलग 5 दिवस न थांबता सायकल चालवतोय, आणि दुसरीकडे तू आहेस. तेव्हा पंकज म्हणतो, शिट, असल्या फडतूस गोष्टींमध्ये तुला इंटरेस्ट आहे का आता? तेव्हा देविका म्हणते, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, कारण तो सत्य ना तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे, त्याला कोणत्याही गोष्टीची काम करण्याची लाज नाही वाटत, आणि आता तर स्वतःच्या बायकोचा स्वाभिमान जपण्यासाठी तो अगदी त्या रिंगणामध्ये सायकल चालवायला सुद्धा तयार आहे. आणि तू काय केलं रे माझ्यासाठी? तेव्हा तो म्हणतो, देविका हे बघ मी, असं म्हणून तो तिला स्वतःची बाजू सांगणार, तितक्यात देविका म्हणते, गप्प बस, काहीच बोलू नकोस हा तू. ती आता पर्स घेऊन लगेचच निघते. आता देविका तिथून गेल्यानंतर पंकज म्हणतो की काय करू या दोघींसाठी? ती नथ घेतली, तिथून उचलली, त्याचे पैसे कमवले आणि या दोघींना आणून दिले, तरीही आपली भुणभुण मात्र सुरूच आहे. तेव्हा आजी विचारते, अरे बापरे, म्हणजे तो नथ चोर तू आहेस वय? तेव्हा आजीने सगळं हे ऐकलं हे पाहून आता पंकजला मात्र धक्काच बसतो. त्यावेळी आता लगेचच आजी विचारते, काय रे, म्हणजे तो नथ चोर तूच आहेस? त्या निरूपाची नथ तू चोरलीस वय? तेव्हा पंकज म्हणतो, अशी का बोलतेस आजी, तू नक्की काय झालंय अगं तुला? तेव्हा आता आजी चांगलीच फिरकी घेते आणि म्हणते की अरे तुला माहिती आहे की तू ज्या सराफाला नथ विकली ना, त्या सराफाचा फोन सुधाला आला, आणि नेमका तो फोन मी उचलला. जर निरूपाने उचलला असता तर तुझं काही खरं नव्हतं बाबा, असं म्हणून आजी आता पंकजला चांगलंच अडकवतात. तेव्हा मात्र पंकज खूपच घाबरतो आणि म्हणतो, बापरे, मीच माती खाल्ली की काय? त्यावेळी आजी म्हणते, अरे घाबरू नकोस, अरे मी आहे की तुझ्या बरोबर, कारण मला ना सगळं माहीत आहे. तेव्हा पंकजच आता आश्चर्याने विचारतो, काय माहीत आहे? दुसरीकडे मीरा अजूनही हट्ट करते की उतरा ना तुम्ही सायकलवरून खाली, नको हा वेडेपणा करायला, तुम्ही चला बरं आता माझ्यासोबत घरी. सत्या म्हणतो, धूमकेतू तू माझं ऐक बरं, मला काही सुद्धा होणार नाही, तू काळजी करू नकोस, आणि तसाही तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तेव्हा मीरा म्हणते, ते ना आता मला खरंच काही माहीत नाही, तुम्हाला माझी आता ती शपथ देणार. तेवढ्यातच सत्या म्हणतो, तुलाच माझी शपथ आहे, आणि हो आता तू मला नाही म्हणू शकत. धूमकेतू तू माझं ऐक, तू आता घरला जा, मी येतो की 4 दिवसानंतर. मीरा म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही ठरवलंय नाही करायचं, तुम्ही एवढे कष्ट घेतायत तर मी सुद्धा इथेच थांबते, आणि तुम्हाला काय हवं नको ते बघते, आणि मी सुद्धा तुमची साथ देणार. तेव्हा सत्या म्हणतो, तू वेडी आहेस का धूमकेतू? अगं पावसा पाण्याचे दिवस आहेत, तू कशाला उगीच इथे थांबते, जा बरं घरी. तेव्हा मीरा म्हणते, अहो हा वेडेपणा ना तुम्हीच सुरू केलाय, आणि त्यामध्ये मी तुमची साथ देणार आहे, कारण 7 फेरे घेतले तेव्हा शपथ घेतली ना,
एकमेकांची साथ ही कधीच सोडायची नाही आणि तसंही सुखदुःखामध्ये एकमेकांची साथ देऊ शकलो नाही तर काय उपयोग आहे मग या नात्याचा? ते काही नाही, आता माझं ठरलंय, मी इथेच थांबणार आणि तुमची साथ पण देणार. तुम्हाला काय नको ते सगळं बघणार. आणि हो, तुम्ही तुमची ना आता सायकल चालवा, त्याच्याकडेच लक्ष द्या, माझी काळजी करू नका, मी आपली इथेच आहे असं म्हणून मीरा त्याला साथ देण्याचं ठरवते. तेव्हा सत्याला आता खूप म्हणजे खूपच आनंद होतो. मीरा म्हणते, बघू नका, मी आहे ना इथे, चालवा तुम्ही तुमची सायकल. मग सत्य आता आनंदाच्या भरातच म्हणतो, धूमकेतू, हे चालू करण्या अगोदर खूप धाकधूक वाटत होती, पण आता तू आली आहेस ना तर माझा विश्वास पटलाय की मला हे जमणार म्हणजे जमणारच. तेव्हा मीरा म्हणते, मला? तेव्हा सत्य म्हणतो, अगं मला म्हणजे आपल्या दोघांना. ते दोघेही एकमेकांच्या हातावर आता टाळ्या देतात आणि सत्या पुन्हा एकदा सायकल चालवू लागतो. मीराची साथ मिळाल्यामुळे त्याला अधिकच आनंद झालेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आजी बरोबर पंकजला आपल्या बोलण्यात अडकवते आणि तू हे सगळं करताना सोन्याचा भाव नीट तपासून घेतला ना असं विचारते. पंकज म्हणतो, हो आजी, अगं मार्केट रेटपेक्षा ना मी दुप्पट रेटला विकून आलोय ही नथ. आणि तुला सांगू आजी, हे सगळं सुचायला ना माणसाकडे शिक्षण लागतं. तेव्हा आजी सनकन आता पंक्याच्या कानाखाली मारते. तर दुसरीकडे आता जो अनाउन्सर असतो तो विचारतो, काय वाटतं ताई तुम्हाला, सत्यदादा 5 दिवस सायकल चालवू शकतील का? ती म्हणते, हो चालवू शकतील. एखादी गोष्ट यांनी करायची ठरवली ना ते करणारच पूर्ण. आणि सांगलीमध्ये एक म्हण ऐकलीच असेल ना तुम्ही, एकच वादा अन सत्यादादा. तेव्हा सत्य अगदी कौतुकानेच मीराकडे बघतो. तर मीरा आता सत्याकडे पाहत असते आणि त्याला प्रोत्साहन देत असते, चिअरअप करत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.